नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महिला व बाल विकास विभागातर्फे तब्बल 23 वर्षानंतर 8,669 पदे त्या ठिकाणी भरले जाणार आहेत आणि ह्या पदभरतीमुळे महिला व बाल विकास या विभागामध्ये सक्षमीकरणाला फार मोठा आधार त्या ठिकाणी भेटणार आहे असं मंत्री तटकरे यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। मित्रांनो, या विभागातील एकूण पदांचा आढावा त्या ठिकाणी घेण्यात आला। त्यापैकी काही पदे हे रद्द करण्यात आलेले आहेत आणि 165 नव्याने पदांची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे। आता 165 नव्यांची निर्मिती केली आहे म्हणजे पदभरती तर 100% होणारच आहे। आणि बघा, 23 वर्षानंतर तब्बल 8,669 पदं त्या ठिकाणी मंजूर झालेली आहेत। लवकरच बघा याची सुद्धा जाहिरात त्या ठिकाणी येणार आहे। आपण अभ्यासाला बसलं म्हणजे अभ्यास आपण वाढवला पाहिजे। याशिवाय बघा, या विभागाच्या इतर कामकाजासाठी 2,843 पदे सुद्धा त्या ठिकाणी भरले जाणार आहेत आणि एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजे ICDS योजनेअंतर्गत 1,10,664 अंगणवाडी सेविका व 1,10,664 अंगणवाडी मदतनीस अशी ही एकूण बघा 2,21,328 मानधना आधारित ही पदं त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहेत। ठीक आहे, फक्त हे जे ICDSच्या अंतर्गत जे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस हे जे पद आहेत बघा, तर हे मानधनाच्या म्हणजे मानधन देऊन त्यांना पदावरती त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे। त्यानंतर बघा, सक्षमीकरणासाठी बघा महिला आणि बालविकास याचं सक्षमीकरण वाढलं पाहिजे, कामकाज व्यवस्थित चाललं पाहिजे, म्हणून बघा तब्बल 23 वर्षानंतर 8,669 ही पदं त्या ठिकाणी भरली जाणार आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, लवकर आपण बघा अभ्यासाला लागा। अभ्यास आत्तापासून सुरू केलात तर कुण्याही टायमाला जाहिरात आली तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा नक्की फायदा त्या ठिकाणी होत असतो। चला, ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक, खूप चांगला अभ्यास करा। थँक्यू।